श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 327। रामाईसाची नारळाच्या गोळ्याची भेट। एके दिवशी रामाईसा सर्वज्ञांच्या दर्शनाला आली। सर्वज्ञांना दंडोते घातले, श्रीचरणा लागली। नारळाचा गोळा सर्वज्ञांना भेट दिला। गोळ्याच्या वरची साल खरडून काढून तो गोळा चिकन व पांढरा शुभ्र केला होता। आतून साखर भरली होती। रामाईसा सर्वज्ञांजवळ बसली। तो गोळा सर्वज्ञांच्या श्रीकरात होता। सर्वज्ञ म्हणाले, सांगा बरे वानऱ्या, हे कोणत्या वृक्षाचे फळ आहे? भट्टोबासांनी हातात घेतला, पाहिला। भट्टोबास म्हणाले, ओळखता येत नाही। दुसऱ्यांनी हातात घेऊन पाहिला। ज्याने पाहिला तो म्हणे, ओळखू येत नाही। तेव्हा पाठकाने हातात घेतले व म्हटले, असेल कोणत्या तरी वृक्षाचे फळ? सर्वज्ञ म्हणाले, पाटा काय म्हणतो? त्याने म्हटले, हे अवीत झाडाचे फळ नाही का? सर्वज्ञांनी सांगितले, पाटा माहीत नसलेला अवेदित सर्वज्ञ आहे। भट्टोबासांनी विचारले, जीजी, हे कोणत्या झाडाचे फळ आहे? सर्वज्ञ म्हणाले, हा नारळाचा गोळा। जीजी, हा इतका जड का आणि एवढा पांढरा शुभ्र का? सर्वज्ञ म्हणाले, हा साखरेने भरला आहे म्हणून जड आहे। हा सोलला तर वरचा खरबरीत भाग घोटून चिकन केला म्हणून उजळला, नितळ झाला। जीजी, हा कसा काय भरला? याचे तोंड छिद्र तर दिसत नाही। मग सर्वज्ञांनी श्रीकराच्या करांगुडीच्या नखाने ढिबरी काढली। बाईसाकडून ताट मागवले। ताटात गोळ्यातून साखर ओतली। सर्वज्ञ म्हणाले, बाई, हे सर्वांना वाटा। बाईसांनी साखर वाटली। सर्वज्ञांनी थोडेसे खाऊन बाकीचा प्रसाद म्हणून सर्वांना दिला। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।